तुम्ही पण असा कलरफुल ढोकळा कधी बनवला आहे का? नसेल बनवला तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम स्पॉन्जी असा तयार होतोय। नमस्कार मंडळी, मी पद्मा, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। चला तर मंडळी, 26 जानेवारीचे निमित्त साधून आज मी तुम्हाला कलरफुल ढोकळा कसा बनवायचा हे दाखवणार आहे। बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम व टेस्टी तयार होतो। हा ढोकळा मी रव्यापासून बनवणार आहे। त्याकरिता मी 2 वाटी रवा घेतले, 1 वाटी दही, तसेच लागेल त्याप्रमाणे पाणी घालूया। नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये मी 2 वाटी रवा घेतला, दही घेतली व लागेल तसे पाणी घालून मिक्स करून घेतले। अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। सगळे मिश्रण एकजीव झाल्यानंतर ते 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया। हा ढोकळा बनवण्याकरिता तुम्ही बारीक किंवा जाड रव्याचा वापर करू शकता। कोणताही रवा वापरला तरी चवीला सुंदर व स्पॉन्जी तयार होतो। 10 ते 15 मिनिटांनंतर तयार केलेले मिश्रण हे चांगले फेटून घेतले व त्यात चवीनुसार मीठ घालून तेही चांगले फेटून घेतले। मिश्रण चांगले फेटून घेतल्यानंतर त्याचे समान 3 भाग तयार करून घेतले व खायचा कलर घालून घेतले। एका भागामध्ये ग्रीन, एका भागामध्ये ऑरेंज कलर घालून तेही चांगले फेटून घेतले। अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। हे मिश्रण तयार करण्यापूर्वीच मी गॅसवर कढई ठेवली, 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी झाकण देऊन ठेवून दिले व ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहे त्याला सुद्धा सर्व बाजूने तेल लावून बाजूला ठेवले। पुढील प्रोसिजर जरा जलद गतीने करावी लागते, त्याकरिता मी सर्व पूर्वतयारी करून घेतली। प्रथमतः हिरवा कलरमध्ये मी 1 चमचा इनो घालून चांगले फेटून घेतले। अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। फेटून झाल्यानंतर ज्या भांड्याला मी तेल लावून ठेवले होते त्यात ओतून घेतले व गरम झालेल्या कढईमध्ये ठेवले। 10 मिनिटे शिजू दिल्यानंतर मी पांढऱ्या कलरमध्ये सुद्धा थोडासा इनो घालून तेही चांगले फेटून घेतले व 10 मिनिटांनंतर मी जे शिजण्यासाठी ठेवलेला ग्रीन कलर त्यावरच सोडून घेतले। अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तयार करून घेतले। पांढऱ्या कलरला सुद्धा 10 मिनिटे झाल्यानंतर मी ऑरेंज कलरमध्ये थोडासा इनो घालून तेही चांगले फेटून घेतले व त्यावर सोडून दिले। 10 ते 15 मिनिटांनंतर आपला ढोकळा तयार होतो। तुम्हाला जर माझे झटपट तयार होणारे व्हिडिओ आवडत असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे, एक लाईक करायला विसरू नका। सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं शिजू दिले व चेक करून बघितले। चेक करताना ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सुरीच्या साहाय्याने किंवा टूथपिकच्या साहाय्याने चेक करूया। जर सुरीला काही आले नाही तर आपला ढोकळा तयार आहे असे समजावे। आपला ढोकळा तयार। गॅस बंद करून ढोकळा साईडला काढून घेऊया व थंड झाल्यानंतर त्याचे आवडेल त्या साईजमध्ये कट करून घेऊया। मी या पद्धतीने कट केले आहे। तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडेल त्या साईजमध्ये कट करू शकता। दिसायला सुंदर व टेस्टी असा ढोकळा तयार होतो। बघा किती कलरफुल दिसत आहे। आता पुढील तयारी करूया। तडका पॅन गॅसवर ठेवला, त्यात 1 पळी तेल घालून घेतले, 2 हिरव्या मिरच्या, त्याचप्रमाणे मोहरी घालून थोडासा लिंबू व अर्धा कप पाणी घालून घेतले व ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे ढोकळ्यावर सोडून घेतले। त्याचप्रमाणे लाल चटणी सुद्धा बनवून घेतली आहे। चवीला सुंदर व टेस्टी असा ढोकळा तयार होतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर, लाईक, सबस्क्राईब व कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय।